नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान बलवडी येथे आमदार केसरी मैदान संपन्न होत आहे. आणि या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका रुस्तम द्वादशी हिंद केसरी बकासूर पळण्यासाठी आला होता. तसंच घोट सर्जा देखील पळण्यासाठी आला होता. दोन्ही एकत्र दोन्ही भाऊ वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये आपल्याला पळताना दिसले. तर नक्कीच दोन्ही एका सेमीमध्ये लागले. तर कोण होईल फायनलला पात्र, तुम्ही या कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. आणि या दोन्ही भाऊमधनं नक्कीच कोण कमी सेकंडमध्ये गटपात झाला हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर भावांनो, नक्कीच जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भावांनो, घोट सर्जाचा आज पायरा होता पंढरीशेठ फडके, दादा सरकार, विगर पनवेल यांच्या सर्जासोबत. भावांनो, हा देखील बकासूरचाच भाऊ आहे. म्हणजेच काय, बकासूरच्या भावाभावांची जी जोडी पालताना आपल्याला दिसली गट क्रमांक 5मध्ये, घोट सर्जा आणि सर्जा दादा. तर भावांनो, हे दोघे नंदी 22 सेकंडमध्ये गटपात झालेले आहेत. तर भावांनो, हे दोन्ही नंदी गट क्रमांक 5मध्ये पळवून 22 सेकंडमध्ये गटपात झालेले आहेत. तसंच आपला सर्वांचा लाडका बकासूर. भावांनो, बकासूर आज गट क्रमांक 14मध्ये पळताना दिसाला. आज घरचा साज पळताना दिसाला बकासूर आणि घाणंद कटरेवाडीकरांचा बब्या. भावांनो, घरचा साज गट क्रमांक 14मध्ये पळून 23 सेकंडमध्ये गटपात झालेला आहे. तर यावरून असं समजत आहे की सर्वात कमी सेकंडमध्ये गटपात झालेली गाडी म्हणजेच घोट सर्जा आणि दादा सरकार यांचा सर्जा. भावांनो, सर्जा हा जोड 22 सेकंडमध्ये गटपात झाला. म्हणजेच काय, या दोन्ही जोड्यापैकी घोट सर्जा आणि आपला सर्वांचा लाडका पंढरीशेठ फडके, विगर पनवेल यांचा सर्जा, हे दोघे नंदी कमी सेकंडमध्ये गटपात झालेले. असो भावांनो, दोन्ही गाड्यांना सेमीला स्पीड वाढेल. दोन्ही नंदी चारही नंदी सेमीला स्पीड लावून म्हणजे स्पीड वाढेल चारही नंदींचा. आणि नक्कीच सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो.